आज मुद्दा म्हणून माननीय मंत्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये पहिलं त्यांना धन्यवाद दिलं की जोगेश्वरी जंक्शन त्यांनी मला बनवायला सुरुवात केली आणि ती सुरुवात केल्यामुळे त्यांचे आभारी मागेही मागले होते, आजही मानले. परंतु आता मी आणखीन एक नव्या गोष्टीसाठी गेलो आहे. जोगेश्वरी जे टर्मिनल आपण जे बनवतो आहे ते त्याची कनेक्टिव्हिटी मेट्रोला करावी, त्याचप्रमाणे ते मल्टी स्टोरेज असावं, त्यामध्ये पार्किंग मॉल वगैरे अशा काही ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्या प्लॅटफॉर्मवरती जंक्शनवरती व्हाव्या या दृष्टीने त्यांची भेट झाली आणि त्यांनी म्हटलं आपण ते केलं पाहिजे, बाकीच्या ठिकाणी आम्ही करतो आहे तर इथं देखील आपण करू. आणि सर्वात माझा मुद्दा होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही मराठी भाषा रेल्वेमध्ये देखील बोलली गेली पाहिजे. त्याचा अलाउन्सिंग हे जे काय होतं लोकांना कळवणं, सूचना देतं, अलाउन्स करणं, या सर्व गोष्टी सर्व महाराष्ट्रामध्ये आता मराठीत झाल्या पाहिजे अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीने स्वच्छतेच्या बाबतीमध्ये की अनेक प्लॅटफॉर्म अजूनही अस्वच्छ असतात, शौचालय चांगली नसतात, तर या बाबतीमध्ये देखील विचारणा केली, चर्चा केली. त्याच पद्धतीने काही स्टेशनच्या बाजूला शहर आहेत, म्हणजे मुंबई असेल तर मुंबईच्या बाजूला बिल्डिंग्स वगैरे असेल तर ते कचरा आतमध्ये देखील टाकलं जातं आणि ती अस्वच्छता वगैरे होते, तर या बाबतीमध्ये देखील त्यांच्याबरोबर मी चर्चा केली. त्याच पद्धतीने प्रामुख्याने मुंबईच्या कोकणाच्या बाबतीमध्ये देखील याच्यावरती चर्चा आली. त्या कोकणाच्या बाबतीमध्ये चर्चा करताना रेल्वे कॉर्पोरेशन ही पहिल्याने बोर्ड होतं, ते बोर्ड म्हणजे ती आता भारतीय रेल्वेमध्ये विलीन करून तो बोर्ड एकच करावं अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्राच्या. आणि मी त्याच्या अगोदर देखील तसा मुद्दा मी माझ्या भाषणाच्या वेळेला मांडला होता आणि ते देखील म्हटले माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि आपण ते लवकरच करतो आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड जाऊन रेल्वेचंच स्वतः ज्या पद्धतीने बाकीच्या राज्यांमध्ये आहे त्या पद्धतीने रेल्वे ते टेकअप करेल, कोकण बोर्ड असं राहणार नाही. त्याच पद्धतीने डबल ट्रॅक 370 किलोमीटरचा ट्रॅक हा जर डबल केला तर आपण डबल ट्रॅकने जाऊ शकतो. नाही तर कोकणामध्ये जाताना तुम्हाला माहिती आहे एखादी मालगाडी आली, पॅसेंजर आलं, काही आलं तर मेल आपली जी गाडी असते तर ती थांबते अर्धा तास, तर अशा वेळेला डबल ट्रॅकची व्यवस्था होणे गरजेचं आहे. तर ते देखील त्यांच्याबरोबर मी त्याच्याबद्दल विचार केलं. कोकणाच्या बाबतीमध्ये सर्वात आणखीन केलं की ज्या वेळेला आपलं रायगडमध्ये आपल्याला माहिती आहे नदीचा पूल वगैरे गेला होता, तर तशा पद्धतीने जे तुमचे ब्रिजेस असतात म्हणजे रेल्वेचे ब्रिजेस असतात त्याचं देखील तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे. तर ते बोलतात आम्ही त्या पद्धतीने दरवर्षी त्यांच्याकडनं एक मला माहिती मिळाली, आम्ही रोडच्या बाबतीमध्ये देखील इंग्रजांच्या वेळेला केलेले असलेले ब्रिज देखील कोकणातनी बाहेर देखील आहेत, तर ते त्याच्यामुळे ते अपघात होतात. 100 वर्ष झाली आपल्याला कळवतात तरी आपण करत नाही. मग या बाबतीमध्ये देखील मी केलं होतं की ज्या वेळेला आपल्या इकडे आपण बोर्ड लावायचो ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड आणि त्याचा अपघात झाला होता मुंबई शहरामध्ये, त्या अनुषंगाने मी तो मुद्दा काढला होता की रेल्वे ज्या ठिकाणून जाते त्या ठिकाणी असे ब्रिजेस असतात, ते ब्रिजेसचं कन्स्ट्रक्शन तर त्याचं जे जुनं असेल तर त्याचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. त्याने सांगितलं आम्ही दरवर्षी अशा पद्धतीने रेल्वे ज्या ज्या ठिकाणून जाते त्या ठिकाणच्या ब्रिजेसचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करतो. ही चांगली माहिती मला त्याने दिली, त्यामुळे एक त्या बाबतीत देखील केलं. आणि रेल्वेमध्ये कोकणामधली जी प्लॅटफॉर्म आहे यांची वरचे छप्पर्स वगैरे आणि स्वच्छता वगैरे पाहिजे या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि पॉझिटिव्हली त्यांनी हे केलं. त्यांचं नेहमीच मी पाहिलं की ते कुठलंही काम गेलं तर ते पॉझिटिव्हली करतात आणि त्याच्या बाबतीमध्ये आजचं माझं त्यांच्याबरोबरची भेट ही 10-15 मिनिटांची झाली, छान झाली. आणि याच्यातनं पॉझिटिव्ह हा जोगेश्वरी जंक्शनच्या बाबतीमध्ये असेल, मराठी भाषाचं बोलणं असेल, अलाउन्सिंग असेल, हे करणं, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. हो आम्ही करू म्हणून सांगितलं त्यांनी. यस आश्वासन दिले त्याने आपण करू. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, मराठी भाषा नाही बोलणार तर कुठली भाषा बोलणार, तर मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा, तर मराठी भाषेला देखील प्राधान्य द्यावं, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ते त्यांनी मान्य केले. एक प्रश्न असा आहे की कोकणाच्या बाबतीत अनेकदा हा विषय उपस्थित केला गेला कोकण रेल्वेच्या मार्ग करण्याचा, पण आतापर्यंत तो केला जात नव्हता. आता तरी त्यांनी म्हटलंय का की आम्ही
तो करणार आहोत. त्यांनी मला त्याच्यावरती देखील आमची चर्चा झाली. त्याला किती खर्च येईल, कसा येईल, एका पॅसेंजर मागे आम्हाला किती खर्च येतो वगैरे, ह्या सर्वांचं आम्ही झालं. तरी म्हटलं जरी किती खर्च आला काही झालं तरी ते म्हटले 20,000 कोटीचा खर्च येणार आहे. तरी म्हटलं कोकणच्या दृष्टीने किंवा 4 स्टेटच्या दृष्टीने याच्यामध्ये त्यांनी सांगितले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओके केलेलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील ओके केलेलं आहे आणि 20,000 कोटीचा खर्च येणार आहे. तर त्या बाबतीत म्हटलं लोकांच्या दृष्टीने आपल्याला हे करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मी त्यांना बिंबवून दिलेलं आहे. त्यांचं त्यावर काय म्हणणं होतं? कोकण रेल्वे कधीपर्यंत? हे आमची चर्चा तेच चालली ना, किती खर्च येईल, कसा येईल, ते केलं पाहिजे एवढं माझं म्हणणं होतं आणि तुम्ही ते कराल अशा पद्धतीने मी मागणी केलेली आहे. राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरती दिशा सालीन यांच्या वडिलांनी आरोप केले आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलेलं आहे. तुमच्यापर्यंत ती माहिती आलेलीच असेल. त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे असतील किंवा इतरांचा सहभाग आहे असं म्हटलेलं आहे. आमच्यावरती दबाव होता असं गंभीर आरोप. नाही, मी याच्याबद्दल काहीच बोलणार नाही आहे की याच्या अगोदर देखील मी म्हटलेलं आहे मी कोणावरच कधी आरोप केलेला नाही आहे. त्यामुळे याचं स्पष्टीकरण काही मी देऊ इच्छित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.